अमरावती शहरातील हनुमान नगर येथे संपूर्ण नाल्यांमधून पाणी रोडवर आल्यानं नाल्या तुडूंब भरल्या आहेत. तर यातील जंतू व किडे हे संपूर्ण नागरिकांच्या घरात येत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. या संदर्भात महानगरपालिका प्रशासन व संबंधित नगरसेवकाला वारंवार पत्र तसेच सूचना व निवेदन देऊन माहिती देण्यात आली. मात्र यावर कुठल्याही प्रकारचा परिणाम न झाल्यानं आता येथील महिला व नागरिक आक्रमक झाले आहेत. तर संपूर्ण रोडवर पाणी प्रत्यक्ष वाहत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे येथील नागरिक राहत कसे असेल हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. आमच्या इथं नगरसेवक आशिष अतकरी हा नगरसेवक आहे आणि 5 वर्षात त्यांनी कुठलीही कामं केली नाही आमच्या नगरातील. आणि आमच्या घरासमोर बारिश असो, उन्हाळा असो, हिवाळा असो, या मैदानात सगळं मांडीवर पाणी राहते, किडे राहते पाण्यात आणि जंतू वगैरे फिरते, मोठी झाले, उंदरं झाले, आमच्या घरात बसते. घरात आज नंतर घरात जाताही नाही येत आम्हाला. पाटली वगैरे टाकून जा. पावसाळा नसतानाही नोव्हेंबर महिना आहे, पण नोव्हेंबर महिन्यात अशी परिस्थिती या अमरावती शहरात आपल्याला पाहायला मिळते. या संदर्भात आपण आवाज उठवला नाही का? उठवला, पण लक्ष घेतलाच नाही, कानावर नाही घेतला त्या व्यक्तीने. हो करतो अशा याने टाळून घेतलं त्याने काम. 5 वर्षात काहीच कामं नाही केलं. आपल्यासोबत महिलासुद्धा इथं जुळलेल्या आहे. या संदर्भात महिलासुद्धा सांगणार आहे. काय परिस्थिती आहे? दिवसभर पाणी राहते, किडे राहते, काय त्रास होत आहे घरात? खूप त्रास होत आहे. दिवसभर असंच परिस्थिती असते. सफाई कामगार इथे येते नाही आहे. खूपच त्रास. सफाई कामगार येतात नाही. नाही कामगार येतात, वरवर नाली काढतात, चालले जातात, पूर्ण नाली काढत नाही. आणि या गल्लीमध्ये तर खूपच पाणी साचते, टोंगाडाभर पाणी साचते. घरामध्ये जायला किती त्रास होते आणि किडे किती येते घरामध्ये. आम्ही म्हटलं पुष्कळ वेळा, पण ते म्हणते पाहत चालले जातात. प्रशासनाला तसेच नगरसेवकाला वारंवार सूचना देऊनही कुठल्याही प्रकारची व्यवस्था अजूनपर्यंत करण्यात आलेली नाही. संपूर्ण नाल्या तुडूंब भरल्या आहेत. तर साफसफाई करणारे सुद्धा येथे येत नसल्यानं नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहे. स्थानिक नागरिकांनी या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत. त्वरित या कामाची दखल न घेतल्यास किंवा नाल्यांची साफसफाई न केल्यास, नवीन नाल्या न बांधल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी महिला व नागरिकांनी दिला आहे. जनमत लाईव्ह न्यूज करता अमरावती प्रतिनिधी राजेश्वर घोरमाडे यांची रिपोर्ट.